मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवलात का? कारण वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा फक्त घरात ये जा करण्याचा मार्ग नसतो, तर तो घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा एक प्रवेशद्वार मानला जातो. म्हणूनच घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ, नीटनेटका आणि शक्यतो प्रकाशमान ठेवणं हे महत्त्वाचं आहे. मुख्य दरवाजाजवळ कचरा, धूळ, तुटलेल्या वस्तू, अनावश्यक सामान किंवा खराब चपलांचा पसारा ठेवणं हे टाळलं पाहिजे. थोडंसं दूर ठेवलेलं कधीही चांगलं, कारण घराचा प्रवेशद्वार अस्वच्छ असेल तर वातावरणात नकारात्मकता आणि अस्वच्छता निर्माण होऊ शकते, असं वास्तुशास्त्रात सांगितलं गेलं आहे. आणि त्याच गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात. दरवाजा रोज स्वच्छ पुसावा. शक्य असल्यास सकाळी मुख्य दरवाजाजवळ स्वच्छ पाणी शिंपडलं पाहिजे. देवाचं स्मरण करावं. तसंच मुख्य दरवाजाजवळ सुंदर स्वस्तिक किंवा शुभचिन्ह लावण्याची ही परंपरा आहे. त्यासोबतच शुभ लाभ, स्वस्तिक अशा या गोष्टीचा त्याच्यामध्ये उल्लेख येतो. यामागचा उद्देश घरात मंगल आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणं हा आहे. आणि एक छोटासा उपाय, घराचा सकाळी जो काही मुख्य दरवाजा आहे उघडतापासून म्हणायला पाहिजे, हे परमेश्वरा, आजच्या दिवसात माझ्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येऊ दे. कारण घराची स्वच्छता केवळ वास्तूसाठी नाही, तर आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी सुद्धा ही महत्त्वाची आहे. म्हणून आजच एकदा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाकडे पहा. तो स्वच्छ आणि प्रसन्न आहे का, हे आपल्याला प्रश्न विचारा. अशाच वास्तू आणि आध्यात्मिक गोष्टी जाणून घेण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.